बघा, सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेला होता. सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रेफरन्स जनरेट करून कशा पद्धतीने जाहिराती बघू शकतात. म्हणजे बघा, आता मी तुम्हाला विथ इंटरव्ह्यू या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला आता चॉईस करायची हे सांगणार आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाहिरात कशा बघू शकतात हे बघितलं. आता तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्स युअर चॉईस म्हणजे आता तुम्हाला कसे निवडायचे, कसे निवडायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता यावर सिलेक्ट प्रेफरन्स युअर चॉईस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. काय होईल? अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. मग तिथे काय करायचं? तुमचा जिल्हा निवडायचा. आता साईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. इथे काय करायचं? इथे तुमचा जिल्हा निवडायचा. आता मी काय निवडलं? धुळे जिल्हा निवडला. तुमचं एज्युकेशन लेवल काय? तिथे ऑल करा. मीडियम आता तुम्हाला माहिती आहे मराठी मीडियमच्या आपल्याला आल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? ज्या ठिकाणी मराठी मीडियमचे असतात ते मराठी मीडियमच्या तुम्हाला आता समजा इथे मराठी मीडियम काय आहे? मराठी मीडियम आहे. मराठी मीडियमच्या तुम्हाला आलं पाहिजे. आता इथे एज्युकेशन काय आहे? आता समजा खूप असे पण विद्यार्थी आहेत का ते बिचारे पेपर 1 ते 5 चा म्हणजे 1ली ते 5वी चा पास नाही तरी पण त्या जागा त्यांना आलेल्या आहेत दाखवतंय. किंवा काही विद्यार्थी असे पण आहेत ते 6 ते 8 चा पेपर पास नाही सी तरी त्यांना जागा दाखवतंय. मग अशा मुलांनी ऑल ऑप्शन घेऊन काही फायदा आहे का? तर अजिबात नाही. पण मला दोघं पेपर पास असल्यामुळे मी काय घेतोय इथे ऑल ऑप्शन घेतलेले. कळालं? का घ्यायचं? आता समजा उदाहरणार्थ तुम्ही 6वी ते 8वी चा पेपरच पास नाही आणि तुम्ही जर ऑल ऑप्शन सिलेक्ट केलं आणि त्या जर 6 ते 8 च्या संस्था तुम्हाला येऊन लागल्या. तुम्ही जरी प्रेफरन्स दिले, तुम्हाला उपयोग होईल का? तर उपयोग होणार नाही. किंवा तुम्ही 1 ते 5 चा पेपर पास नाही आणि तुम्ही ऑल ऑप्शन घेतलं, त्या पण संस्थे आला आणि त्यांना पण सिलेक्ट केलं, तर उपयोग होईल का? तर अजिबात नाही. जे विद्यार्थी पेपर 1 आणि पेपर 2 पास असतील, त्यांनी काय करायचं? ऑल ऑप्शन निवडायचं. कळालं? आता त्याच्यानंतर काय करायचं? तुम्ही इथे जे सर्च प्रेफरन्स आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. काय होईल? अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. कळालं? सर्चवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट. मग अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. मग आता तुम्हाला मी काय सांगितलं का तुम्ही काय करायचं ज्या याद्या बघितल्या होत्या तर यादीमध्ये समजा आता तुमचा धुळे जिल्हा आहे. त्या धुळेमध्ये तुम्हाला जागा कुठे आहे हे तर तुम्ही नक्की त्याच्यावर टिक मार्क केलं असेल. बरोबर आहे का नाही? आता समजा धुळे जिल्हा जे आहे ती जागा कुठे आहे हे मला काय पाहिजे? माहित पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला ती जाहिरात पाहण्यासाठी यासाठीच लावलेली होती का धुळे जिल्ह्यामध्ये जाहिरात कुठे दिसत आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला फक्त सांगतो. आता समजा मला वाटतंय धुळे जिल्ह्यामध्ये ही जाहिरात एक संस्था निवडतो. समजा आता मी फक्त समजवण्यासाठी काय करतो, तुम्हाला पहिली जी जागा आहे ना, पहिली जागा आहे समजा पहिली जी संस्था 1 नंबरला ती काय मला घ्यायची आहे. ती काय केली मी सिलेक्ट केली. काय केली? सिलेक्ट केली. मला एकच जागा घ्यायची बा असं आपण समजू. कळलं? सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय करू शकतात ऍड सिलेक्ट वर यावर इथे क्लिक करा. काय केलं? ऍड सिलेक्ट वर क्लिक केलं. यानंतर पुढचं पेज ओपन होईल. साईट फार स्लो चालते. आता साईटचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे फक्त इथे तुम्हाला एक सांगतो याच्या पुढे काय जे ऑप्शन तुम्ही निवडणार आहे, बरोबर आहे का नाही? ते ऑप्शन काय करा ऍड सिलेक्ट वर ज्या संस्था तुम्हाला निवडायच्या त्या निवडून घ्या आणि त्याच्या पुढे सेव्ह आणि नेक्स्ट हे ऑप्शन असेल सेव्ह आणि नेक्स्ट वर त्या सेव्ह करून ठेवा. मग पुढे तुम्हाला त्या नंबर प्रमाणे पण तुमच्या कशा संस्था निवडायच्या हे अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकतात. पुढचा अजून याचा पुढचा जो साईट जर चांगली चालू असेल तर याचा पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला बनवून दिला जाईल.